सर, 1 रुपयात पीक विमा योजना आहे, मात्र साम टीव्हीने एक स्टिंग ऑपरेशन केले ज्यामध्ये त्यांनी 100 रुपये शेतकऱ्यांकडून घेतले जात आहेत अर्जासाठी त्या केंद्राकडे. मला वाटते मी कालसुद्धा म्हटलं, पाऊस घोषणांचा पडला आहे, परंतु कमिशनखोर लोकांची छत्री एवढी मोठी आहे की त्यातून पाणी लोकांच्यापर्यंत पोचणार नाही. त्याचं उदाहरण आता पीक विम्याच्या बाबतीतली स्टिंग ऑपरेशन बघितल्यानंतर लक्षात येईल की घोषणा होते 1 रुपयाची, परंतु तिथं 100-500 रुपये खर्च केल्याशिवाय ते या ठिकाणी मिळणार नाही, अशा पद्धतीचं वातावरण आहे. आणि म्हणून पोकळ घोषणा, कालचा अर्थसंकल्प बघितल्यानंतर पोकळ घोषणा या अर्थसंकल्पामध्ये दिसत आहेत. फक्त निवडणुकीचा जुमला, याच्या पलीकडे या अर्थसंकल्पाकडे बघण्याचा अर्थ नाही. ज्या पद्धतीनं महिलांसाठी जी घोषणा केली त्या बाबतीत काय सांगा तुम्ही? अनेक प्रोस त्यामध्ये टाकून ठेवले. मला वाटते ज्या घोषणा झाले त्याचे GR आल्यानंतर कळेल की किती लाभ होणार आहे. वीज माफीचा, AG पंपाचा, तो सौर ऊर्जेला ॲप्लिकेबल आहे का, या सगळ्याची मला वाटते सत्यता किंवा वस्तुस्थिती ही GR आल्यानंतर कळेल. याची MERCकडे परवानगी घेतलेली आहे का, अशा अनेक प्रश्न आहेत. आणि म्हणून आम्ही विरोधक म्हणून कालपासून भूमिका मांडतोय की हा घोषणांचा पाऊस आहे, यामध्ये तथ्य कुठलंही नाही आहे. कारण की या सगळ्या योजना पोचणार नाहीत आणि त्या व्यवस्थितरित्या लोकांच्यापर्यंत समाधान होईल अशा पोचणार नाहीत. फक्त निवडणुका तोंडासमोर ठेवून केलेल्या घोषणा आहेत. लाडकी बहीण सुरू केली, परंतु त्यामधला आलेला जो GR आहे, GRमध्ये अनेक अटी शर्ती आहेत. पाहिलं गेलं तर विधवा परिषद त्यांना ऑलरेडी मानधन दिलं जात आहे आणि त्यांना मानधन मात्र घेता येणार नाही. म्हणजे एका योजनेचा लाभ घेतल्यानंतर दुसऱ्या योजनेचा कोणत्याही सरकारी योजनेद्वारे लाभ घेत असल्यास 5 एकरपेक्षा शेती असल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही अशी अट नाही. आपण 5 रुपये गाईच्या दुधाच्या अनुदानाचा विषय बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल, घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हायला 1 महिना लागला. अंमलबजावणी झाल्यानंतर देखील हजारो शेतकऱ्यांना अनेक त्रास झाले, त्यांना अजून अनुदान मिळालेलं नाही. प्रोत्साहनपर अनुदान या शेतकऱ्यांचं या राज्यातले अजून मिळालेलं नाही. ज्यांनी कर्ज भरलेलं आहे नियमितपणे त्यांना त्या ठिकाणी मिळणार होतं, ते अजून मिळालेलं नाही. याचा अर्थ काय की प्रसिद्धीसाठी घोषणा करायच्या, अंमलबजावणीमध्ये शून्य. हे शासन जर अंमलबजावणीमध्ये प्रशासनामध्ये चांगलं असतं तर शासन आपल्या दारी हे जिल्ह्यामध्ये उपक्रम राबवायची गरज लागली नसते. गव्हर्नन्स हा फेल झालेला आहे आणि म्हणून एकत्रितपणे असे प्रोग्राम घ्यायची वेळ शासनावर येते. आणि आत्ता या GRमध्ये देखील आपल्याला लक्षात येईल की ज्यांनी पूर्वी काही लाभ घेतलेला आहे किंवा दुसऱ्या योजनेत असतील त्यांना मिळणार नाही. याचा अर्थ काय तर त्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे. काल एका भगिनीचा मला काल सोलापूरमधनं फोन आला. मला ती भगिनी म्हणली की ह्या साहेब योजनांपेक्षा आमची MPSCची भरती लवकर करा, शासनातल्या नोकऱ्या आम्हाला लवकर ताबडतोब त्या ठिकाणी द्या, आम्हाला अवलंबून राहावं त्या ठिकाणी लागणार नाही, आम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायची ताकद शासनानं द्यावी हे अनुदान देण्यापेक्षा, असं एका उद्विग्नेनं एका भगिनीनं मला काल फोन केला. आणि म्हणून मला वाटतं आम्ही म्हटलं तसं या योजनांचा प्रत्यक्ष लाभ हा लोकांना मिळणार नाही, होणार नाही. 5 एकरपेक्षा जास्त जमीन, कारण आपण पाहिलं गेलं तर विदर्भ मराठवाड्यामध्ये कोरडवाहू जमीन आहे, जिथं नापीक जमीन परत मोठ्या प्रमाणावर नावावर असते. त्या योजनेत त्या शेतकऱ्यांना किंवा तिथल्या घरातल्या महिलांना मोठा फटका बसेल. हा निकष जो आहे तो हटवणं गरजेचं वाटत नाही. मी तेच म्हणलं ना, अटी आणि शर्ती एवढ्या आहेत की त्याचा लाभच मिळणार नाही. त्याचबरोबर आज नुकसान भरपाईमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. NDRFचे नॉर्म असले तरी SDRFचे नॉर्म तुम्हाला बदलायला हरकत नाही. 3 हेक्टरच्या ऐवजी अजून पुढे जावा. विदर्भात, मराठवाड्यात अनेक ठिकाणी लँड होल्डिंग जास्त आहे, तिथं नुकसान ज्यावेळी होतं त्यावेळी ते प्रत्यक्ष लाभ त्यांना मिळत नाही. आणि म्हणून ह्या अटी आणि शर्ती एवढ्यासाठीच आहे की योजना पोचू शकत नाही. काल इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये 22 ते 25 हजार कोटीचे प्रकल्प सुरू आहेत असं सांगण्यात आलं. त्याला तरतुदी या बजेटमध्ये किती आहेत, त्या तरतुदीतून ते प्रकल्प पूर्ण होणार आहेत का. आणि म्हणून हे फक्त आम्ही सातत्यानं म्हणतो की निवडणुका, लोकसभेचा फटका याचा परिणाम या अर्थसंकल्पावर आहे. याच्यामध्ये एक महामार्गाचा एक महत्त्वाचा विषय, शक्तीपीठ महामार्गाचा एक महत्त्वाचा विषय पेंडिंग आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याला विरोध केला होता. आज लक्षवेधी देखील त्या संदर्भात आहे. तर काय भूमिका आहे? शक्तीपीठ महामार्गामध्ये 4 महिन्यापासून कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांनी विरोधाची भूमिका घेतलेली आहे. मला पहिल्यांदा स्पष्ट करायचं आहे की कोल्हापूरमध्ये नॅशनल हायवे गेला, त्याचं भूसंपादन झालं, त्याला कुठल्याही शेतकऱ्याने विरोध केला नाही. रत्नागिरी नागपूर हा कोल्हापूरमधून हायवे गेला, त्याला कुठलाही विरोध झाला नाही. संकेश्वर गोवा जाणारा महामार्ग आहे,
त्याला कुठेही विरोध भूसंपादनाला झाला नाही. कोल्हापूर कळे गगनबावडा हा रस्ता आता नॅशनल हायवे होतो, त्याला कुठेही त्या ठिकाणी विरोध झालेला नाही आहे. आणि म्हणून हा जो काय आत्ता शेतकऱ्यांचा आणि आमचा विरोध आहे तो एवढ्यासाठीच आहे की पॅरलल रस्ते याला आहेत. पॅरलल रस्ते असताना गरज नाही. आणि शक्तिपीठावरची श्रद्धा वाढवायची असेल, प्रेम दाखवायचं असेल तर हे सगळे 27,000 कोटी रुपये हे तिथं त्या ठिकाणी खर्च करावेत. तिथल्या मंदिरांना योग्य सुविधा द्याव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आज वारकरी संप्रदाय चालत जातो, कुणी मागणी केली का हा रस्ता पाहिजे, अनेक ठिकाणी मागण्या असतात. इथं कुठली मागणी नाही, फक्त कॉन्ट्रॅक्टर धार्जिन किंवा आता आम्हाला चौकशी करावी लागेल. विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये अशा तक्रारी आलेत की काही लोकांनी जमिनी ऑलरेडी घेतलेल्या आहेत, म्हणजे जिथं रस्ता जाणार आहे तिथं जमिनी घेणार. आज त्याची लक्षवेधी आहे, त्याच्यावर आम्ही बोलू निश्चितपणे. सर विपक्ष का बोलना है कि जो घोषणा हुई उससे जो अपना विपक्ष उसके चेहरे उतरे हुए हैं, सत्ता पक्ष का बोलना है? नहीं, सत्ता पक्ष के चेहरे महाराष्ट्र के जनता ने लोकसभा में उतारे हुए हैं. वो कितना भी अभी चेहरा उजालने की कोशिश करेंगे, उजलेगा नहीं, क्योंकि महाराष्ट्र की जनता ने तय किया है कि महाविकास आघाड़ी ही न्याय दे सकती है, लोगों का काम कर सकती है. तो इनके चेहरे जो उजाले हुए बोल रहे उजले हुए वो सिर्फ फेक है, उसमें कोई अंदर का जो उजाला रहता है वो नहीं है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.